आणि आता सविस्तर बातम्या पाहूया। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 338व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी देहूमध्ये सुरू आहे। पहाटेपासूनच मंदिरात काकड आरती आणि महापूजेला सुरुवात झाली। पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिर इथे अभिषेक झाला। त्यानंतर 5 वाजता अभिषेक महापूजा करून पांडुरंगाची आरती करण्यात आली आणि यावेळी देहू देवस्थानचे 10वे वंशज अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे हे आपल्या परिवारासह मुख्य मंदिरात उपस्थित होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा दुपारी पार पडेल। त्यापूर्वी अवघी देहू नगरी वैष्णवमय झाली आहे आणि मोठ्या संख्येने वारकरी बांधव तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा अनुभवण्याकरता आणि पाहण्याकरता आवर्जून उपस्थित राहत आहेत। देहू नगरीमध्ये विठ्ठल नामाचा गजर केला जातोय। थेट आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, आज पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे। विधिवत महापूजा असेल किंवा मग आरती अभिषेक, त्यानंतर आज संपूर्ण दिवसभर कसे कार्यक्रम असणार आहेत? संत तुकाराम महाराजांची पालखी किती वाजता प्रस्थान करेल? रामकृष्ण हरी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल। मात्र त्याआधी बघतोय की आपण या देहू नगरीमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये लाखो वारकरी जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान जे आहे इथे आवर्जून ते भेट देतात, इथे दर्शन घेतात आणि यानंतर दुपारी जो पालखी प्रस्थान सोहळा आहे त्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये हे सगळे वारकरी जे आहेत ते सामील होतात। आजचा जो मुक्काम आहे तो आज इथेच असतो। पालखी प्रस्थान ठेवल्यानंतर उद्या मात्र खऱ्या अर्थाने पालखीचा हा सगळा सोहळा मार्गस्थ होईल आणि यामध्ये जे लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतील। मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा सोहळा जो दरवर्षी येतो, जो सोहळा जो आहे तो समतेची शिकवण देतो आणि त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी जशी जी शिकवण दिलेली आहे त्याचं आचरण करतो। कोणताही अहंकार कोणाला नसतो। एकमेकांच्या पायी ही सगळी मंडळी लागतात, वारकरी लागतात आणि कोणतंही आमंत्रण न देता दरवर्षी खरं तर आता शेतीची कामं आलेली आहेत, मात्र तरी सुद्धा ही धार्मिक जी परंपरा आहे ती राखली गेली पाहिजे आणि तो आनंद घेण्यासाठी, ऊर्जा घेण्यासाठी म्हणून हे लाखो वारकरी, ज्यामध्ये तरुण असतात, लहान मुलं असतात, महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि यारे यारे लहान थोर असं जे महाराजांनी म्हटलंय त्या उक्तीप्रमाणे सगळेजण या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। आता या वारी सोहळ्याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। पहाटे अभंग स्नान असेल, त्या मोठी पूजा, महापूजा असेल, हे सगळं पार पडलेलं आहे आणि दुपारी जी आहे ते पालखी 2 वाजता प्रस्थान ठेवेल। त्यासाठी म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी येत आहेतच, त्याचबरोबर इतर जे मंडळी आहेत, इतर संप्रदायाची मंडळी आहेत, ती सुद्धा या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि देहू मधली ही क्षणचित्र आपण पाहिली, कारण दुपारी पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल, मात्र त्याआधी पहाटेपासूनच काही कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मान हा धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या अश्वाला मिळालाय आणि या निमित्तानं बलराज अश्व अकलूजहून मार्गस्थ झालाय आणि तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर रिंगण सोहळा होईल आणि याच रिंगण सोहळ्यामध्ये बलराज अश्व सहभागी होणार आहे। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नेमका कसा असणार आहे याबाबत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज माणिक महाराज मोरे आणि पालखीचे चोपदार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आज पहाटे अभिषेक आणि पूजा झालेली, त्यानंतर आता दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। आता देहूमध्ये हळूहळू दिंड्या येऊ लागलेल्या आहेत, वारकरी येऊ लागलेले। आज सकाळी इंद्राणीचं स्नानही झालेलं आहे। आता आपल्यासोबत संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। महाराज, शूटिंग काय सांगणार महाराज, कशा पद्धतीने हा संपूर्ण पालखी सोहळा असणार आहे? काय संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकला पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी। आज सकाळी आम्ही विश्वस्त अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगाची तुकोबारांची महापूजा झाली आणि ज्यांनी पालखी सोहळा सुरू केला तपोनिधी नारायण महाराज तुकोबारांचे धाकटे चिरंजीव यांच्या अभिषेकानं, महापूजेनं या पालखी प्रस्थान सोहळ्याचा शुभारंभ झाला। आता पादुका या ठिकाणाहून जे सेवेकरी आहेत घोडेकर
त्यांच्याकडे जातील दिंडीनी. तिथून त्या उजाळा देऊन पादुका इनामदार वाड्यात जातील. इनामदार त्यांची अभिषेक करून महापूजा करून त्या पादुका सेवेकरी म्हसलेकर यांच्या डोक्यावर ठेवून त्या मंदिरात येतील आणि मंदिरात निमंत्रितांच्या हस्ते या ठिकाणचं प्रस्थान दुपारी 2 वाजता होईल. आज हा प्रस्थान सोहळा ज्येष्ठ वद्य सप्तमी हा प्रस्थान सोहळ्याची तिथी आहे आपली. प्रस्थान सोहळा होत असताना दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा सुरू होईल. प्रस्थान नंतर पालखी मंदिर प्रदक्षिणा करून इनामदार वाड्यात मुक्कामाला जाईल. त्यामध्ये आमचे ठरलेले अभंग असतात. जळजळीत सोनसा कळस दिसतो सोजळ आणि महाराज शिळा मंदिरापुढे उजळलेले भाग्यात अवघी चिंता वारली असे अभंग म्हणत इनामदार वाड्यात आम्ही समाज आरती करणार आहोत. गणेश धुडम, न्यूज 18 लोकमत, देहू. तर राज्याच्या विविध भागातील वारकरी हे देहू नगरीमध्ये आज दाखल झालेत. मात्र पांडुरंगाचं दर्शन घेण्यापूर्वी पवित्र इंद्रायणी नदीमध्ये वारकरी स्नान करतायत. वारकऱ्यांच्या गर्दीनं इंद्रायणी काठ फुलून गेलाय आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आणि वारकरी आणि दिंड्यांचं आगमन झालंय. वारकऱ्यांनी अखंड हरिनाम आणि कीर्तनासाठी घाटावर तसंच अनेक ठिकाणी मंडप उभारलेत आणि इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूंनी शेतात, मैदानात दिंड्यांनी मुक्कामासाठी आसरा घेतलाय. ठिकठिकाणी सुरू असलेली भजनं, हरिपाठ, चिपळ्या, टाळ मृदुंगाच्या गजरानं आणि हरिनामाच्या जयघोषानं देहू नगरी दुमदुमली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी हे देहूत दाखल झालेले. मात्र या पालखी सोहळ्याला जाण्यापूर्वी पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरी हे संपूर्ण वारकरी आता एकत्रित झालेले आहेत. कारण की या इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये आता यांनी हे स्नान केलेलं आहे. त्यामुळे हा संपूर्ण इंद्रायणी घाट परिसर हा फुलून गेलेला आहे. आपण जर पाहायला गेलो तर आज पालखी प्रस्थान होणार आहे. त्यामुळे आता कुठेतरी वारकरी भाविक भक्तांनाही आता वेध लागलेले आहेत पांडुरंगाच्या दर्शनाचे. मात्र दर्शन करण्यापूर्वी आता हे संपूर्ण वारकरी आहेत त्यांनी आता इंद्रायणी नदीमध्ये स्नान केलेले आहे. त्यामुळे आता कुठेतरी ह्या संपूर्ण देहू परिसरामध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झाली असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. गणेश धुडम, न्यूज 18 लोकमत, देहू. संत तुकोबांच्या पालखीत येऊन भक्तिभावानं पांडुरंगाचं नाव घेत वारकरी देहूच्या मंदिरात दाखल झालेत. मराठवाडा इथून आलेल्या वारकरी भाविक भक्तांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी येथे देहूत दाखल झालेले आहेत. आता आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांची चर्चा करणार आहेत. ताई, काय सांगणार, तुम्ही कुठून आलात आणि काय आनंद वाटतो? आम्ही बोरवलीतून आलो. आम्हाला खूप आनंद आहे. आम्हाला पांडुरंगाची ओढ आहे. काय सांगणार? आम्ही सोलापूर जिल्हा माढा तालुक्यातले उंदरगाव या गावी आलेलो आहे. आम्हाला पालखी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. पालखी पायी पायी चालत जाणार आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी. काय साकडं घालणार आहे देवाला? काय नाही, सुख समाधान काय नाही, त्यांचं दर्शन सहवास त्यांचं आम्हाला लाभू द्या आयुष्यभर आमच्या संसारात. काय सांगणार, आता पाऊस वगैरे झालाय का? पाऊस वगैरे काय अजून नाही. ते आपल्या दर्शनाला आला होतो. शेतीची कामं झालीत का? हा, झाले शेतीची कामं. काय सांगणार बाबा, कसं वाटतं इकडचं एकंदरीत वातावरण? छान वाटतंय. तुकाराम महाराजांची पालखीत आलो आम्ही. पालखीच्या पुढे 7 नंबर आमची दिंडी आहे. कुठून आला तुम्ही? उस्मानाबाद. तुमच्या दिंडीचा किती नंबर आहे? दिंडीचा 7 नंबर. तुमच्या दिंडीमध्ये एकूण किती लोक आहेत? 400-450 आहेत. मग आता हे पालखीवर पंढरपूरला जाणार का तुम्ही? पंढरपूरला. तर तुमचं किती वर्ष आहे? आमचं 26 वर्ष. थोड्या वेळानंतरच आता संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी येथील जे राज्याच्या विविध भागातून जे वारकरी आले त्यांनी या देहूमध्ये दाखल होऊन पांडुरंगाचे दर्शन घेतलेले आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या निमित्तानं तयारी तर सुरूच आहे. दुपारच्या पूजेनंतर तुकोबांना नैवेद्य अर्पण केला जाईल आणि प्रस्थान सोहळ्यासाठी खास नैवेद्य तयार केला जातोय. भाविकांसाठी सुद्धा हाच नैवेद्य प्रसाद म्हणून वाटला जाईल. तर या संस्थांच्या भोजनालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. वारीच्या सगळ्या तयारीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे आधी विठोबा की मग पोटोबा.
आधी विठोबा मग पोटोबा या क्रमानुसार सगळं काही चालतं. देहू देवस्थानच्या आजच्या पालखी प्रस्थानाच्या सगळ्या तयारीमध्ये आज आपण डोकावलेलो आहोत इथल्या किचनमध्ये. या स्वयंपाकघरात जर आपण आलो तर सकाळच्या नाश्त्याची तयारी बरोबर दुपारच्या जेवणाच्या तयारी देखील केली जाते. छानपैकी मिष्टान्न म्हणून दुपारच्या जेवणामध्ये बालुशाही असणार आहे. छान गोड अशी बालुशाही. आता आपण याची चव घेऊ शकत नाही कारण आधी नैवेद्य दाखवला जाईल, मग आपण याचा मस्तपैकी उपभोग घेऊ शकतो, खाऊ शकतो. अर्जुन दादा आहेत आपल्या बरोबर, खास गोंदियावरनं आजच्या या तयारीसाठी ते इथे येतात. हो ना? आधी विठोबा की पोटोबा? आधी विठोबाची. आधी विठोबा. तर आज सांगा काय जेवणामध्ये मेनू असणार आहे आज बालुशाही, भात, सांबर भात, काही बटाटा, गोबी, कोथिंबीर. होय ना? या सगळ्या स्वयंपाकाच्या तयारीत अखंडपणे हरिनामाचा गजर करत राहणं, छानपैकी मौखिक अशा ओव्या म्हणत राहणं. त्या अशा मोठ्या मोठ्या मस्त चपात्या तयार केल्या जातात आणि या चपात्या तयार करत असताना काही अभंग देखील म्हणले जातात. हाच आहे या सगळ्या वारीतला विठ्ठल भाव, जो इथे आल्यानंतरच आपल्याला अनुभवता येऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेचं, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, देऊ. यानंतर एक मोठी बातमी येते ती पाहूयात. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या आणेवाडी टोल नाक्यावरती वारकऱ्यांची अडवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीच्या दिशेनं निघालेल्या आहेत. मात्र या दिंडीच्या वाहनांना टोल नाक्यावरती टोल वसुलीसाठी रोखल्यामुळे वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला. राज्य सरकारनं वारकऱ्यांना टोल माफी जाहीर करून सुद्धा आणेवाडी टोल नाक्यावरती वारकऱ्यांचं वाहन टोल प्रशासनानं तब्बल तासभर रोखून धरलं. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी धाव घेत टोल व्यवस्थापनाला समज देत सर्व वाहनं शेवटी सोडली. सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सचिन, किती वेळापासून या वारकऱ्यांना तिथे तात्काळात राहावं लागलं? किती वाजताची घटना? आज सकाळी घडलेली ही घटना आहे आणि सातारमधला जो आणेवाडी टोल नाका या ठिकाणी वारकऱ्यांची पायी दिंडी आषाढी वारीनिमित्त जेव्हा या ठिकाणी पोहोचली तेव्हा वारीतली जी वाहनं आहेत तेव्हा त्या वाहनांना टोल वसुलीसाठी या ठिकाणी अडवण्यात आलं. मात्र टोल वसुलीसाठी अडवण्यात आल्यानंतर वारकऱ्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला. यामुळे एकच तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. खरं पाहायला गेलं तर वारकऱ्यांच्या गाड्यांना दरवर्षी टोल माफ केला जातो, मात्र यावर्षी टोल प्रशासनानं हा टोल वसूल करण्याचं ठरवलं होतं. यामुळे वारकरी या ठिकाणी संतप्त झाले होते. काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र भुईंज पोलीस स्टेशन या ठिकाणी तात्काळ पोहोचले आणि नंतर इथली परिस्थिती निवळलेली पाहायला मिळते. मात्र या दरम्यान टोल नाक्यावर वाहनांच्या अनेक रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मात्र सुदैवानं पोलीस तिथे पोहोचले आणि टोलवरच्या कर्मचाऱ्यांना समज देऊन या वारकऱ्यांच्या गाड्या पुढे सोडण्यात आल्या. इथे ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. आणि आता बातमी आहे मान्सून संदर्भातली. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल आता वेगानं होते आणि मान्सून शनिवारपर्यंत कर्नाटक, तामिळनाडूमध्ये पोहोचतोय. आज आणि दक्षिण तामिळनाडूच्या काही भागामध्ये पाऊस सुरू देखील झालाय. 2 दिवसात तो दोन्ही राज्यांमध्ये व्यापेल असा अंदाज आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिणेकडून पुढे सरकत 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये पोहोचेल आणि त्यानंतर तो पश्चिम बंगालमधून बिहारच्या दिशेनं सरकेल. 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि संपूर्ण बिहारमध्ये पाऊस सुरू होईल. जळगावच्या रावेर तालुक्यातील रसलपूर, आहिरवाडी, केऱ्हाळे या परिसरात पूर्वमोसमी पाऊस झालेला आहे आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून अद्यापही महसूल प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात न झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ पंचनामे करून आम्हाला भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. प्रति हेक्टरी 1 लाख रुपये मदत मिळावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कोरेगावात बंद पडलेल्या बोरवेलमधून चक्क 50 फुटांपर्यंत पाणी आलंय. कुठलाही विद्युत प्रवाह न जोडता बोरवेलला पाणी आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. बंद पडलेल्या बोरवेलला अचानक पाणी आल्यानं गावकरी सुद्धा आश्चर्यचकित झालेत. माझा करून देवा म्हणतात, करून दे ना, सांगलं मला करून देवा. तर झालं जवळजवळ
हवामान विभागानं महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांना उष्णतेचा इशारा दिलाय. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. येत्या काही दिवसांसाठी महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात वाढ झाल्यानं उन्हाचा चटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. धाराशिव जिल्ह्याचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मोठ्या अपघातातून बचावलेत. सकाळी व्यायामासाठी जात असताना भरधाव टिप्पर खासदार ओमराजे यांच्या दिशेनं आला. मात्र सतर्क ओमराजेंनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या खाली उडी मारल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. त्यानंतर या भरधाव टिप्परचा पाठलाग करून चालकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. मोटरसायकल ओव्हरटेक करताना हा प्रकार घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. कोल्हापुरात ठाकरे गटानं जलसमाधी आंदोलन केलं. राज्य सरकारनं कोल्हापुरात राजाराम तलावाच्या परिसरात कन्व्हेक्शन उभारण्यास मंजुरी दिली आहे. मात्र या ठिकाणी कन्व्हेक्शन सेंटर उभारण्यास ठाकरे गटानं विरोध केलाय आणि हे सेंटर राजाराम तलावाच्या परिसरात उभारल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल, शिवाय तलावालाही बाधा निर्माण होईल असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रस्तावित कन्व्हेक्शन सेंटरची जागा बदलण्याची मागणी ठाकरे गटानं केली आणि त्यासाठी ठाकरे गटानं हे आंदोलन केलं. तर ह्या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या. संपूर्ण राज्यभरातल्या आपण पाहिल्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये. या कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी किंवा एखादा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायचा असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटात 50 बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात 10 सेकंदात 10 बातम्यांवर.